फ्रेंड्स, होप यू आर डूइंग वेल. मी आहे इंचरा अँड वेलकम बॅक टू माय चॅनल सेराफिक हिलर. सो आज मी इथे ऑल झोडिएक साईनसाठी नोव्हेंबरचा मंथ कसा जाईल याच्यासाठी रीडिंग करणार आहे. सो मी फर्स्ट इथे स्कॉर्पिओ साईन्स पासून स्टार्ट करत आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. हाय स्कॉर्पिओ, होप यू ऑल आर डूइंग वेल. सो इथे मी तुमच्या पर्सनल लाईफसाठी आणि प्रोफेशनल लाईफसाठी कार्ड्स काढून ठेवले आहेत ऑलरेडी शफल करून. सो बघूयात की तुमची पर्सनल लाईफ नोव्हेंबर मंथसाठी तुमची पर्सनल लाईफ कशी येते. सो मेन टॅरो डेक मधून तुमच्यासाठी फुलचं कार्ड आलं आहे. फुल हे टॅरोमधलं फर्स्ट कार्ड आहे. 0 पासून स्टार्ट करणे आणि मेजर अर्काना असल्यामुळे पर्सनल लाईफमध्ये नोव्हेंबर मंथमध्ये मेजर ट्रान्सफॉर्मेशन्स आहेत आणि टर्निंग पॉईंट्स आहेत. फ्रेश स्टार्ट होतीये पर्सनल लाईफमध्ये. सो जर तुम्ही मॅरिड नसाल तर तुमचं लग्न ठरू शकतंय किंवा रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमचं लग्न होऊ शकतंय. आणि जर तुम्ही ऑलरेडी मॅरिड असाल तर तुमचं बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग होताना दिसतंय. आणि बऱ्याचशा स्कॉर्पिओनचं इथे लव्ह मॅरेज होताना दिसतंय, कारण लॉयल फ्रेंड आहे तो त्याचा आणि त्याच्याबरोबर तो कमिटेड होताना दिसते. कमिटमेंट मिळताना दिसते स्कॉर्पिओ सायन्सना. आणि ट्रॅव्हलिंग करताना दिसत आहेत बरेचसे स्कॉर्पिओ नोव्हेंबर मंथमध्ये. न्यू बिगिनिंग्स आहेत, फ्रेश स्टार्टिंग होताना दिसतीये. तुम्हाला युनिवर्सकडून एक क्लीन कॅनव्हास दिला जातो आणि जसं तुम्हाला इथं दिसत असेल की पेन्सिल आहे. सो शाकालाका बुम बुम सारखं तुम्हाला जर माहीत असेल ती सिरियल, तो त्याला जे पाहिजे ते कॅनव्हासवर तो ड्रॉ करतो आणि तो मॅनिफेस्ट करतो. सो तुम्हाला पर्सनल लाईफमध्ये जे हवं आहे ते तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता. आणि फुल इज ऑल अबाउट न्यू बिगिनिंग्स, फ्रेश स्टार्टिंग, 0 पासून स्टार्ट करणे. जर तुमच्या रिलेशनशिपमध्ये किंवा पर्सनल लाईफमध्ये जर प्रॉब्लेम्स चालू असतील, इश्यूज चालू असतील, सेपरेशन असेल तर ते सॉर्ट आउट होताना दिसते. एक न्यू बिगिनिंग होताना दिसतीये. तुम्ही पास्टला गुड बाय करून इन फ्युचर एक फेक ठेवून पुढे जाताना दिसत आहात. आणि इथे तुम्ही खूप काहीतरी हा माणूस इथे काहीतरी अनाऊन्स करताना दिसतो. सो तुम्ही खूप साऱ्या गुड न्यूज पर्सनल लाईफमधलं तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करताना दिसतं. आणि तुम्ही मस्त मौला आहात, एकदम चिल मूडमध्ये दिसताय. तुम्ही ट्रॅव्हलिंग करता आणि तुम्ही खुद के धून पे नाच रहे हो. तुम्ही पास्टचा किंवा सोसायटीचा खूप जास्त प्रेशर घेत नाहीये. मला जे वाटतं मला एन्जॉय करायचं आहे, कारण इथे स्टार दिसतोय आणि इथे रेनबो दिसतोय. ओव्हरऑल एक हॅपीएस्ट वाईब येताना दिसतीये लाईफमध्ये. सो तुम्ही बाहेरचा गोंगाटचा जास्त विचार करत नाही आहात. तुमचं तुम्ही मस्त एन्जॉय करत चालला आहात. येस. आणि तुम्ही तुमच्या इंट्युशन्सवर जास्त फोकस करताना दिसते, जसं की ते आय दिसते. सो तुम्ही तुमच्या इंट्युशन्सवर फेट ठेवून पुढे जात आहात. सो नाईस स्कॉर्पिओ. सेकंड आहे अ विन विन आउटकम इज फोरकास्ट, फुल मून इन लिब्रा. सो लिब्रा ही साईनच ॲक्च्युली लव्ह रोमॅन्सची आहे. सो स्कॉर्पिओच्या साईनमध्ये स्कॉर्पिओवाल्यांसाठी नोव्हेंबर मंथ हा न्यू रोमॅन्टिक सायकल घेऊन आली आहे. लव्ह रोमॅन्स वाढताना दिसते, जस्टिस मिळताना दिसते रिलेशनशिपमध्ये, रिलेशनशिप बॅलन्समध्ये येताना दिसत आहेत. आणि कमिटमेंट मिळताना दिसतीये. कॉन्ट्रॅक्ट साईन्स होताना दिसतात. मॅरेज इज ऑल्सो वन टाईप ऑफ कॉन्ट्रॅक्ट. सो खूप सारे एंगेजमेंट्स आणि लग्नांनी भरलेलं मन दिसतो स्कॉर्पिओवाल्यांसाठी. सो नाईस. इथे आपण बघूयात की तुमच्या प्रोफेशनल लाईफसाठी कसा जातो हा मंथ. क्वीन ऑफ पेंटॅकल्स पण डायरेक्ट क्वीनच्या पोझिशनवर जाणे. सो नोव्हेंबरचा मंथ फायनान्शियली खूप चांगला आहे आणि एक अथॉरिटिव्ह पोझिशनवर तुम्ही जाताना दिसते. एक अथॉरिटिव्ह पोस्ट मिळताना दिसते. नोकरीमध्ये किंवा जॉबमध्ये प्रमोशनचे योग दिसत आहेत. अँड बिझनेस एक्सपांड करताना दिसतंय. तुम्ही तुमच्या सेल्फ केअरवर जास्त फोकस्ड असाल नोव्हेंबरच्या मंथमध्ये. ऑल ओव्हर एक कामनेस, एक करिअर हील होताना दिसतंय, करिअर इव्हॅल्युएट होताना दिसतंय. आणि नेम फेम वाढताना दिसतोय, पैसा वाढताना दिसतोय, पैसा इन्व्हेस्ट होताना दिसतोय. ब्रिंग लव्ह इन टू द सिच्युएशन, न्यू मून इन ॲक्वेरियस. सो ॲक्वेरियस इज साईन, ॲक्वेरियस ही डिटॅच्ड साईन असते. सो मला असं वाटते की गेले काही मंथ स्कॉर्पिओ साईन फायनान्स अँड करिअरमुळे, सॅटर्नमुळे थोडे डिस्टर्ब आहेत. सो थोडंसं जर काही गोष्टी तुमच्या मनासारख्या होत नसतील तर थोडंसं डिटॅच व्हा तुमच्या निगेटिव्ह वाईब्सपासून. म्हणजे जर काही गोष्टी करिअरमध्ये तुमच्या मनासारख्या घडत नसतील तर त्यापासून डिटॅच व्हायची गरज आहे. ॲक्वेरियस साईन ही इनोव्हेशन
करिअरमध्ये थोडंसं इनोव्हेशन घेऊन या, काहीतरी नवीन करायचा ट्राय करा. ब्रिंग लव्ह इन टू द सिच्युएशन. स्कॉर्पिओ साईनचा स्वभाव तापट असतो, सो थोडंसं प्रेमाने हँडल करायच्या बघा गोष्टी करिअरमध्ये. आणि जास्त पॅशनेट होऊन काम करण्याचा ट्राय करा. कामाबरोबर अटॅच व्हा आणि तुमचे सगळे इमोशन्स, हे जे वॉटर दिसते इमोशन्स, हे तुमचे सगळे इमोशन्स तिथे इन्व्हेस्ट करायचा ट्राय करा. आणि एक्वेरियस ही साईन राहू और सॅटर्न रूल्ड आहे, सो मी इथे गायडन्स म्हणून देईन की जर तुमच्याकडे काही युनिक टॅलेंट्स असतील तर स्कॉर्पिओ सायन्सनी इन नोव्हेंबर सोशल मीडियाबरोबर कनेक्ट केलेलं जास्त बेनिफिशियल असेल. यूट्यूब किंवा इंस्टाग्रामवर तुमचे जे काही टॅलेंट्स असतील ते तुम्ही पोस्ट करा, शेअर करा. तुम्ही क्वीन ऑफ पेंटिकल्स छा जाओगे आप, म्हणजे क्वीन ऑफ पेंटिकलच्या एनर्जीमध्ये टॅपिंग कराल जर तुम्ही ऑनलाईन काही बिझनेस स्टार्टअप करत असाल तर. सो नाईस स्कॉर्पिओ, नोव्हेंबरचा मंथ तुमच्यासाठी प्रोफेशनली अँड पर्सनली पण खूप छान येताना दिसतोय. आणि क्वीन ऑफ पेंटिकल्स म्हणजे डायरेक्टली क्वीनच्या पोझिशनवर जाणे, सो करिअर खूप जास्त ग्रो करताना दिसतंय. सो नोव्हेंबरचा मंथ स्कॉर्पिओवाल्यांसाठी खूप जास्त छान आहे. ऑल द बेस्ट स्कॉर्पिओ. इथे मी तुमच्यासाठी पर्सनल लाईफमध्ये काय सरेंडर करावं लागेल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये काय सरेंडर करावं लागेल हे कार्ड्स काढते. सो लेट्स सी. पर्सनल लाईफमध्ये सरेंडर फ्रस्ट्रेशन असं येते. Frustration doesn't open any doors. The key to resolving a dilemma or dissolving a block is to take a breath, center yourself and regroup so you may approach a situation more calmly. सो इथे असं दिसते की फ्रस्ट्रेट होऊन पर्सनल लाईफमध्ये काही उपयोग नाही होणार जेवढं शांत राहाल, कारण इथे दिसतेच एक न्यू बिगिनिंग होतीये. सो फ्रस्ट्रेट वगैरे होत असेल तर शांत राहायचे, काम राहायचं ट्राय करा. और इवन कारण इथे पण फुल कार्डमध्ये ट्रॅव्हलिंग दाखवते आणि इथे पण तुम्ही बघत असाल की ती कुठेतरी गार्डनमध्ये दिसते फ्लॉवरच्या. सो मी सजेस्ट करेन की फ्लॉवर बरोबर किंवा गार्डन बरोबर कनेक्ट व्हा आणि ट्रॅव्हलिंग करा. ट्रॅव्हलिंगमुळे तुमच्या पर्सनल लाईफमध्ये खूप जास्त कामनेस यायची शक्यता आहे. सो नेक्स्ट आपण बघूयात की प्रोफेशनल लाईफमध्ये तुम्हाला काय सरेंडर करायची गरज आहे. Surrender to your intuition. Turn into your inner voice. Be aware of any gut feelings, flashes, knowings or aha moments that come through to guide you. सो मला असं वाटते की पर्सनल लाईफमध्ये तुम्हाला जे काही इंट्युशन्स येत आहेत त्या इंट्युशन्सवर, तुमच्या गट फिलिंगवर विश्वास ठेवा, कारण ते तुम्हाला इथे तुम्हाला प्रमोशन मिळवून देण्यात किंवा तुमचा बिझनेस एक्सपांड करण्यात, बिझनेससाठी काही आयडियाज येत असतील तुम्हाला तुमच्या इंट्युशन्स थ्रू, तर त्याच्यावर तुम्हाला विश्वास ठेवायची गरज आहे. आणि नेक्स्ट 1 मंथ प्रोफेशनल लाईफमध्ये स्कॉर्पिओसना जर काही आयडियाज येतात, काही तुमची गट फिलिंग जर तुमच्या करिअरबद्दल काही सांगत असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवा आणि अकॉर्डिंग टू दॅट अप्रोच घ्या. सो स्कॉर्पिओसाठी आज एवढंच. थँक्यू सो मच. लव्ह अँड लाईट टू यू स्कॉर्पिओ. बाय.